मुद्दे हेच आहे की यावेळेस आम्ही काँग्रेसलाच निवडून देऊ आणि तुम्हाला माहीतच आहे म्हणे की काय सुरू आहे। यावेळेस जनतेचा पण आम्हाला चांगला प्रतिसाद मिळत आहे। भाऊ काय बोलाल तुम्ही? मी बदलाव आतापर्यंत 25 वर्ष बीजेपीची सत्ता चालली आहे, बाकी काहीच नाही, सगळं पाणी आहे। आता आम्हाला बदलाव करून थोडंसं सुधारणा करायची आहे, जनतेची सुधारणा करायची आहे। एक चान्स द्या सगळ्यांना। सर्व लोकांना बदलाव पाहिजे आहे, सर्व लोकांना बदलाव पाहिजे आहे। तर आम्हाला खूप चांगला रिस्पॉन्स मिळून राहिलेला आहे। सर्व म्हणतात की 4 पॅनल आमचे निघेल। भाऊ काय कुठले मुद्दे आहेत तुम्ही? मुद्दे अनेक मुद्दे आहे या प्रभागामध्ये। गेले म्हणजे तुम्हाला सांगतो या 3-4 महिन्यापासून म्हणजे 6 महिन्यापासून OCWने जे 3 महिन्याचे बिल आहे एका महिन्यात आणलेलं आहे, हा ज्वलंत मुद्दा आहे। पहिले 3 महिन्याचं बिल 200 रुपये यायचं, आता एका महिन्याचं बिल 1200 रुपये येऊन राहिले। जनतेची लूट होऊन राहिलेली आहे आणि खोदलेले रस्ते लेटेस्ट म्हणजे 6 महिन्या पहिले 1 वर्षा पहिले खोदलेले रस्ते पुन्हा फोडून ते रोड करून आहे, जनतेची साक्षात लूट करत आहे। रस्ता पुन्हा फोडला जात आहे, पुन्हा सर्व जनतेची लूट होत आहे। मॅम तुम्ही काय बोलाल? तुम्ही महिला उमेदवार आहे। आता जे रस्त्याचे कुठे उंच कुठे खाली विद्यार्थ्यांना जायला सुद्धा म्हणजे जी गाडी काढत आहे ती तिथे अडत आहे। कोणत्या रस्त्याने काढावं काय काढावं विद्यार्थ्यांच्या डोक्यात सुद्धा तेच विचार आहे की मध्ये मध्ये रोड सुरू टाकून दिले आहे पण ते अर्धवट काम सोडलेले आहे। जनता पूर्ण त्यांच्या पायी त्रस्त झालेली आहे। काय मतदारांना तुम्ही आव्हान करणार? आमच्याकडे सिमेंट रोड बनल्यामुळे प्रभाग 28चा जो दिगोरी वार्ड आहे, सिमेंट रोड बनल्यामुळे पूर्ण घरात पाणी घुसत आहे, त्या समस्येकडे मी दुर्लक्ष करणार। भाऊ रस्ते वीज हे तर राहणारच म्हणणार समस्या, काही वाद नाही आहे, परंतु मनपाच्या शाळा, क्रीडांगणं, ई लायब्ररी, क्लिनिक हे सुद्धा प्रामुख्याने मतदारांनी मुद्दे सांगितले। तुमचं काय मत आहे? या प्रभागामध्ये या संपूर्ण परिसरामध्ये मुलांसाठी प्लेग्राऊंड नाही, हा एक ज्वलंत मुद्दा आहे। पुन्हा या प्रभागामध्ये लाईट विद्युतचा इतका खंडित होतो, वीज पुरवठा इतका खंडित होतो, वीज पुरवठ्यापायी या प्रभागामध्ये जनता त्रस्त आहे। पुन्हा डिवायडरवर आपण पाहिलं असेल, आज रमणामारुतीतनं तुम्ही येत आहे, त्या डिवायडरचे झाडाचे दमी तोड केली जाते। त्या डिवायडरवर व्यवस्थित झाडं लावा आम्ही पत्र दिलं होतं महानगरपालिकेला, पण महानगरपालिकेने काही ॲक्शन घेतली नाही। ज्वलंत मुद्दे आहे, पुष्कळ असे सारे मुद्दे आहे। पुन्हा त्या तुमची रमणामारुतीतनं एंट्री केली तर तुम्हाला कुकरेजा दिसतं समोर, कुकरेजा समोरमुळे या प्रभागामध्ये लोकांच्या याच्यावर खूप दुष्परिणाम झालेला आहे। लोकांचं स्वास्थ्य खराब होऊन राहिलं आहे, धुळीचं साम्राज्य या रमणामारुती परिसरामध्ये आहे आणि ज्वलंत अनेक सारे मुद्दे आहे। पुन्हा 5 वर्ष या प्रभागामध्ये काँग्रेस सतत काम करत आलेली आहे, म्हणून मी सगळ्या नागरिकांना आवाहन करतो की जनतेला आवाहन करतो, नम्र विनंती करतो की येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये 15 तारखेला तुमचं मत फक्त काँग्रेसला द्या, अशीच विनंती। मतदारांना काय आव्हान करणार? आरोग्य जसं आरोग्याचे केंद्र जे राहतात महिलांना वगैरे ते फार कमी प्रमाणात आहे। लोकांना खूप दूर असं जावं लागतं आणि जसं आपण शाळेमध्ये जे व्यवस्था आहे किंवा क्रीडांगणे आहे ते नाही आहे आणि रस्त्याचे कामं जे आहे ते वेगळ्या पद्धतीने चालू आहे। म्हणजे लोकांना विश्वासात घेऊन हे कामं करण्यात आलेले नाही आहे, त्याच्यामुळे लोकांना खूप त्रास होऊन राहिलेला आहे। जसं पाण्याचे बिल म्हटलं भाऊंनी, कोणाला 5 रुपये सुद्धा येऊन राहिले आणि कोणाला 2-2 हजार रुपये सुद्धा येऊन राहिलेला आहे, असे त्यांचे कामं चालू आहे। आणि जेव्हा रीडिंग घ्यायला येतात तर रीडिंग व्यवस्थित घेत नाही, ते असेच पाहतात आणि चालले जातात आणि त्या बेसवर ते लोकांना बिल पाठवून राहिलेले आहेत। तर हा प्रश्न लोकांचा आहे, पाण्याचा पण प्रश्न आहे आणि रस्ते उंच झाल्यामुळे काय लोकांच्या घरात पाणी जाऊन राहिलं, विहिरीमध्ये पाणी जाऊन राहिलं आणि ते विहिरीमध्ये पाणी गेल्यानंतर ते जे घाण पाणी आहे ते लोकांना प्यावं लागते, असं पावसाळ्यामध्ये वातावरण या एरियामध्ये झालेलं होतं। तर हे मुद्दे आहे काही लोकांचे। बस ठीक आहे।